नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं खाकी वर्दी। आइए रुक करते हैं आज की बड़ी खबर पर। काशी मीरा बेकरी कांड में बड़ा खुलासा। 3 साल से फरार अख्तर मर्चेंट दिल्ली एयरपोर्ट से गिरफ्तार। काशी मीरा के चर्चित बेकरी कांड में पुलिस को बड़ी कामयाबी मिली। इस मामले में पिछले करीब 3 साल से फरार चल रहे आरोपी अख्तर मर्चेंट को आखिरकार गिरफ्तार कर लिया गया है। आरोपी को दिल्ली एयरपोर्ट से दबोचा गया, जिसके बाद उसे मुंबई लाया गया है। बताया जा रहा है कि काशी मीरा बेकरी कांड के बाद से ही अख्तर मर्चेंट पुलिस की गिरफ्त से बाहर था और लगातार ठिकाने बदलकर जांच एजेंसियों को चकमा दे रहा था। पुलिस ने आरोपी की तलाश में कई जगहों पर दबिश दी थी। आखिरकार पुलिस को उसकी लोकेशन की जानकारी मिली और दिल्ली एयरपोर्ट पर कार्रवाई करते हुए उसको गिरफ्तार कर लिया गया। अब पुलिस आरोपी से पूछताछ कर रही है और मामले में उसकी भूमिका के साथ साथ फरारी के दौरान उसके संपर्कों की भी जांच की जा रही है। 3 साल से फरार आरोपी की गिरफ्तारी से काशी मीरा बेकरी कांड की जांच में अहम कड़ी जुड़ने की उम्मीद है। इंटरनॅशनल बेकरी करके ही बेकरी आहे मीरा रोडमध्ये. याचे मालक आहेत इब्राहिम पटेल. यांच्या बेकरीमध्ये 2023 मध्ये एक फायरिंगचा इन्सिडेंट झालेला होता. त्या फायरिंगच्या इन्सिडेंटमध्ये कोण जखमी झालं नाही, कारण का त्यावेळी जे पिस्टल वापरण्यात आलेलं होतं त्या पिस्टलमधून ते पिस्टल ब्लॉक झालं असल्यामुळे फायर झाला नाही. आणि फायर केल्यानंतर 2 इसम त्यावेळेला निष्पन्न न झालेले अज्ञात इसम घटनास्थळावरून पसार झालेले होते. तपासामध्ये या सर्व लोकांचा शोध घेण्यात आला, तांत्रिक पुराव्याचं विश्लेषण करण्यात आलं आणि त्याप्रमाणे या गुन्ह्यामध्ये जे फायरिंग करण्यासाठी जे कारणीभूत होते तर त्यातले अकबर अली शेख, मुन्ना पठाण, इम्रान शेख यांना अटक करण्यात आलेली होती. परंतु हे फायरिंग झाल्यानंतर यातला आज जो आम्ही आरोपी अटक केलेला आहे त्याचं नाव आहे अख्तर कासम अली मर्चंट. यांनी हा घटना घडल्यानंतर यातली जे काही इब्राहिम पटेल की ज्याला बाबू म्हणतात या परिसरामध्ये त्यांना फोन केलेला होता आणि त्यांना असं सांगितलं होतं की हे जे काही गुटखा किंवा पान मसाला याची जी काही इथं व्यवहार चालतात, अवैध व्यवहार चालतात, त्या धंद्यातले पैसे आम्हाला मिळवून देण्यासाठी ही आम्ही फायरिंग केलेली होती. आणि संबंधित जे लोक आहेत, हा जो कट मेन रचलेला होता बाबू पेजर नावाचा एक त्यातला आरोपी होता. त्या पेजरनी हा गुन्हाचा कट रचला होता आणि त्याप्रमाणे त्यांनी पुढची अरेंजमेंट केलेली होती. तर या आता जो अटक केलेला जो आरोपी आहे यांनी या इब्राहिम पटेलला हे सांगितलं होतं की तुला जर ह्यात तडजोड करायची असेल तर माझ्या ते लोक संपर्कात आहे आणि आपण तडजोडीला बसू, तुझ्या जीवाला काही होणार नाही, परंतु तू जर तडजोडीला नाही बसलास तर तुझ्यावरती आणि एकदा अटॅक होऊ शकतो अशी याची त्याला गंभीर धमकी दिलेली होती आणि प्रात्यक्षिकही झालेलं होतं. आणि त्यामुळे या आरोपीच्या शोधामध्ये पोलीस होते आणि 2023 पासून हा आरोपी भारतामध्ये आलेला नाहीये. दरम्यानच्या काळामध्ये हा सौदी अरेबिया, केनिया, इजिप्त या ठिकाणी तो वास्तव्याला होता. नजीकच्या काळामध्ये हा व्हिएतनामला राहिलेला आहे. व्हिएतनाममध्ये तो लहान मुलांना इंग्रजी शिकवण्याचं काम करत होता असं तो सांगतो आहे आणि याचं शिक्षण हे 10वी पर्यंत झालेलं आहे. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यानी शरद चंद्र पवार के विधायक रोहित पवार ने मुंबई महानगर पालिका के विभिन्न मुद्दों को लेकर मनपा आयुक्तांची भेंट केली। इस दौरान उन्होंने मुंबई में पार्टी पदाधिकारियों को आ रही समस्याओं के साथ साथ अस्पताल, सड़क और खेल के मैदानों से जुड़े मुद्दों पर चर्चा की। रोहित पवार ने बताया कि इन सभी मुद्दों को लेकर सितंबर महीने में एक बैठक आयोजित करने का अनुरोध आयुक्त से किया गया है। वहीं एसआरए यानी झोपड़पट्टी पुनर्वसन प्राधिकरण के अधिकारी मिटकर को लेकर भी रोहित पवार ने गंभीर आरोप लगाए। उनका दावा है कि मिटकर नामक अधिकारी ने महानगर पालिका की जमीन कथित तौर पर बिना अनुमति एक बिल्डर को दी है।
इस मामले में उन्होंने SRA से संबंधित अधिकारी के खिलाफ कार्रवाई की मांग की थी। रोहित पवार के मुताबिक यह मामला कुछ हद तक मुंबई महानगर पालिका से भी जुड़ा हुआ है और इसी सिलसिले में उन्होंने मनपा आयुक्त से चर्चा की। उन्होंने बताया कि आयुक्त ने भी इस मामले को लेकर नगर विकास विभाग को पत्र भेजा है। रोहित पवार ने आरोप लगाया कि SRA में मिटकर जैसे कई अधिकारी अपने पद का कथित दुरुपयोग कर जमीन बिल्डरों को देने का काम कर रहे हैं। उन्होंने कहा कि उनकी मांग और मनपा आयुक्त द्वारा नगर विकास विभाग को भेजे गए पत्र में काफी समानता है। रोहित पवार ने यह भी दावा किया कि जांच होने पर मिटकर जैसे भ्रष्टाचार के आरोपों से घिरे कई अन्य अधिकारी सामने आ सकते हैं। उन्होंने कहा कि मनपा आयुक्त ने महानगर पालिका के नियमों के अनुसार इन मामलों पर ध्यान देने का आश्वासन दिया है। साथ ही रोहित पवार ने आरोप लगाया कि मिटकर के हस्ताक्षर से कई बड़े भूखंड विभिन्न बिल्डरों और निर्माण व्यवसायियों को दिए जाने की संभावना है। हालांकि इन आरोपों की स्वतंत्र पुष्टि अभी नहीं हुई है। मी आता भिडे मॅडमशी भेट घेतली, थोडा वेळ चर्चा तिथं झाली. आमचे मुंबईतले जे सर्व पदाधिकारी आहेत, महानगरपालिकेच्या अंतर्गत त्यांच्या बऱ्याच काही अडचणी आहेत. प्रामुख्याने हॉस्पिटलच्या बऱ्याच ठिकाणी सेवा दिली जात नाही आणि मग या बाबतीत आम्ही त्यांना सांगितलं होतं की आमचे पदाधिकारी व त्या विभागाच्या त्या हॉस्पिटलचे कुठं गटरचा विषय आहे, कुठे रस्त्याचा विषय आहे, कुठं प्लेग्राऊंडचा विषय आहे, अशा पद्धतीने तुम्ही बैठका लावा अशी त्यांना मी विनंती केली होती. त्यांना भेटून मी वेळ घेतलेली आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये आम्हाला ती वेळ मिळणार आहे. त्याच्याच बरोबर त्यांच्याशी बोलत असताना SRA मध्ये काही दिवसांपूर्वी मी गेलो होतो आणि तिथे मिटकर नावाचा जो अधिकारी ज्याली महानगरपालिकेची जागा महानगरपालिकेच्या बिना परवानगीची ती एका बिल्डरला ज्या पद्धतीने दिली होती आणि त्याच्यावर तिथं कारवाई करावी असे मी SRA ला सांगितलं होतं. आणि हा विषय काही प्रमाणात महानगरपालिकेच्या पण संलग्न असल्यामुळे ती चर्चा मी मॅडमशी करण्यासाठी गेलो होतो. आणि आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे महानगरपालिकेकडनं सुद्धा SRA ला एक पत्र दिलं गेलंय. SRA ला पेक्षा UD विभागाला दिलं आहे. त्यात SRA चे काही मुद्दे आहेत. त्यामुळे SRA मध्ये असणारे काही अधिकारी मिटकर सारखे त्यांनी त्यांचा पदाचा वापर करून जे शासकीय जमिनी आहेत त्या जमिनी कुठेतरी मोठ्या मोठ्या बिल्डरला देण्यात याव्या, नाही तर दिल्या गेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने त्या अशा व्यक्तींवर कारवाई करणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे आपण खोलात गेला तर त्याच्या सहीने अनेक महत्वाचे भूखंड हे मोठ्या मोठ्या व्यावसायिकांना दिले असावेत असं आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं. प्रश्न आहे आणि दुसरा पावसाळा होतो तर धोकादायक इमारती असतील किंवा मग दरड कोसळणं असतील जसं आपण काही दिवसापूर्वी पूर्ण दरड कोसळणं आल्यानंतर पालिकेला वेळ जाणार. ओके अब तक के लिए बस इतना ही। फिर मिलते हैं एक ऐसी ही बड़ी खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए खाकी वर्दी।